ॐ सहनाववतु सहनौ भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ॐ शान्ति शान्ति शान्तिः। पठामि संस्कृतं नित्यं वदामि संस्कृतं सदा ध्यायामि संस्कृतं सम्यक् वन्दे संस्कृतमातरम्। सरस्वती नमस्तुभ्यं वरदे कामरूपिणी विद्यारंभं करिष्यामि सिद्धिर्भवतु मे सदा। येनाक्षरसमाम्नायम् अधिगम्य महेश्वरात् कृत्स्नं व्याकरणं प्रोक्तं तस्मै पाणिनये नमः। येन धौता गिरः पुंसां विमलैः शब्दवारिभिः तमश्चाज्ञानजं भिन्नं तस्मै पाणिनये नमः। अज्ञानान्धस्य लोकस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै पाणिनये नमः। वाक्यकारं वररुचिं भाष्यकारं पतञ्जलिं पाणिनीं सूत्रकारं च प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। प्रणतोऽस्मि मुनित्रयम्। अभ्यास 60वा शेवटचा धडा आपण पाहत आहोत. या पाठामध्ये स्त्री प्रत्यय कोणकोणते आहेत त्या संबंधाने असणारे रूल नियम सांगणार आहेत. 3 प्रकारचे प्रत्यय आहेत: कृत, तद्धित आणि तिसरा स्त्री. कृत प्रत्यय धातूंना लागतात, तद्धित प्रत्यय शब्दांना लागतात आणि स्त्री प्रत्यय पुल्लिंग शब्दाचं स्त्रीलिंगामध्ये परिवर्तन करण्यासाठी, पुल्लिंगाला स्त्रीलिंग करण्यासाठी म्हणजे शब्दांना करण्यासाठी लागणारे जे प्रत्यय आहेत त्यांना स्त्री प्रत्यय असं म्हणतात. ठीक आहे. जसं अद्वैत हे एका मुलाचं नाव आहे, अद्वैत. आणि तेच जर मुलीला द्यायचं असेल त्याच अर्थाचं अद्वैत म्हणजे दुसरं काहीही नाही, एक ब्रह्म फक्त. मग तेच जर एखाद्या मुलीला नाव द्यायचं असेल तर मग ते पुल्लिंगाचं स्त्रीलिंग कसं करायचं? आपण मुलीला अद्वैत नाव देऊ शकत नाही. मग ते सगळं करण्यासाठी काही जे प्रत्यय आहेत त्यांना स्त्री प्रत्यय असं म्हणतात. त्यातील टाप नावाचा हा पहिला प्रत्यय आहे. टाप प्रत्ययाचं शिल्लक राहतो आ आणि त्याचा अर्थ स्त्रीलिंग असा होतो. मग हा टाप प्रत्यय कधी होतो ते सांगतात. शब्दाच्या शेवटी अ असेल तर. आता याचे बरेचसे नियम आहेत पण एक त्यांनी ढोबळ नियम आहे ना, असा विशिष्ट नाही पण एक ढोबळ नियम, शब्दाच्या शेवटी किंवा शब्दांच्या शेवटी शेवटी अ असेल, अ, तर त्या ठिकाणी अ असेल तर टाप प्रत्यय होतो. प्रत्यय होतो. टापचं काय शिल्लक राहतं? तर आ शिल्लक राहतो, होतो. बर. मग आता आपण ह्याच्या सोबतच काय धड्यामध्ये जे दिलेले शब्द आहेत ते सगळे शब्द म्हणजे जेवढे शब्द आहेत तेवढे आपण घेऊया. बघा, जसं उदाहरण इथेच लिहूया. अज. अज म्हणजे काय? अज म्हणजे बोकड. आणि मला त्याला स्त्री बकरी जर करायचं असेल तर त्याला टाप प्रत्यय लागणार, शब्द बनतो अजा. अजा म्हणजे बकरी. कोकिलह. कोकिलह. कोकिल कोकिळा. स्त्रीलिंग शब्द कोकिला, त्याचा अर्थ होतो कोकिळा. कोकिळा. नंतर मूषक. मूषक. आता मूषक शब्दाचा थोडासा वेगळा नियम आहे. प्रिय. प्रिया. प्रिय म्हणजे पुरुष आणि प्रिया म्हणजे स्त्री, म्हणजे आवडती. प्रिय म्हणजे आवडती स्त्रीलिंग असल्यामुळे आवडती. बर. ठीक आहे. असे बरेचसे शब्द आहेत ज्यांना पुल्लिंगामध्ये पुल्लिंगामधून स्त्रीलिंग करताना काय करतो आपण?
आ लावतो. आ म्हणजे टाप प्रत्यय लावतो. नियम दुसरा असं सांगतात, जर शब्दाच्या शेवटी शब्दाच्या शेवटी जर अक असेल तर अक, जसं बालक, गायक, पाचक, याचक, शेवटी जर अक असेल, जसं मूषक असेल, तर त्या अकच्या जागी काय होतं, इक, आणि मग लागतो टाप. आधी होतं इक, मग लागतो टाप. इक होतो. उदाहरणार्थ मूषक, त्यांनी दिलेलं उदाहरण मूषक, शेवटी काय आहे, अक, मग काय होणार, त्याला लागणार इक, म्हणजे अकच्या जागी होणार इक. मग मूषिक, आणि टाप प्रत्ययाचा आ, मूषिका. मूषिका. बालक, बालिका. 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 गायक, गायिका. 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 हे सगळे शब्द काय आहेत, स्त्रीलिंग आहेत, ज्यांच्या शेवटी काय अ आहे. बर, मग फक्त टाप प्रत्ययच लागतो का, तर ते सांगतात नाही. दुसरा एक प्रत्यय आहे जो पुल्लिंगाला स्त्रीलिंग करण्यासाठी वापरतात, त्याचं नाव आहे इंगी प्रत्यय. इंग आणि इंगी. इंगी प्रत्यय, त्या गी प्रत्ययातलं फक्त ई शिल्लक राहतो. टाप प्रत्ययाचा आ शिल्लक राहतो, गी प्रत्ययाचा फक्त ई शिल्लक राहतो. मग तो लागतो कुठं, ते सांगतात नियम 1, ज्या प्रत्ययांमध्ये उ किंवा रू यांचा लोप होतो, त्यांच्या शेवटी काय होतो, गी प्रत्यय लागतो. ज्या प्रत्ययांमध्ये उ किंवा रू यांचा लोप होतो, त्या प्रत्ययांमध्ये काय होतं, गी प्रत्यय लागतो. असे प्रत्यय कोणते आहेत, तर ते सांगतात, उदाहरणार्थ मतुप प्रत्यय काही आहेत ज्यांच्यामध्ये काय होतं, गीप लागतो. आपण पाहिलेलं आहे, बुद्धिवत त्याचं होतं बुद्धिवती, है ना. मतुप मध्ये ई लागतो. शत्रू, हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे, लक्षात नसेल तुमच्या. तवतू, सगळ्यांचं एक एक उदाहरण देतो म्हणजे कळेल. तवतू. आणि रिसेंटली म्हणजे हल्ली हल्ली एवढ्यात आपण आता काय पाहिलेलं होतं, यस प्रत्यय, यस. और यसून म्हणा, त्याला काही म्हणा, ते शेवटच्या नंतर निघून जातं, यसून. हे जे प्रत्यय आहेत, या प्रत्ययांमध्ये काय होतं, ई लागतो, म्हणजे ई लागतो. उदाहरणार्थ मतुप प्रत्ययाचं एक उदाहरण बघूया. तसा श्रीमत शब्द आहे, हा मतुप प्रत्यय. मतुप म्हणजे काय, त्याने तो युक्त. श्रीमत म्हणजे काय, श्री, संपत्तीने युक्त. मग हा मतुप प्रत्यय आहे. या मतुप प्रत्ययाला कोणता प्रत्यय लागेल स्त्रीलिंग करताना, गीप. शेवटी काय होणार, श्रीमत. त्याच्यामध्ये दीर्घ ई गेला, गीपचा झालं श्रीमती, झाला मतुप प्रत्यय. जसं बुद्धिमत, पुल्लिंग. बुद्धिमान, बुद्धिमंत, बुद्धिमंत. बुद्धिमत, बुद्धिमती. बुद्धिमती. तसंच विद्यावान, विद्यावती वगैरे. शत्रू प्रत्यय आपण पाहिला होता, जसं गच्छन्ती. गच्छन्ती मूळ धातू बहुवचनाचा आपण घेतो, नंतर त्यातला ई घालवतो, न घालवतो, हे आपण बघितलं होतं. मग हे गच्छन्ती याला स्त्री प्रत्यय करताना काय होतं, गीप लागतो, आणि तो होतो दीर्घ गच्छन्ती. मग तुम्ही चुकून जर गच्छन्ती, तुम्हाला क्रियापद लिहायचे आणि तुम्ही जर गच्छन्ती असं लिहिलं, तर तो काय बनून जाईल,
शत्रू प्रत्यय हम्म. म्हणतो तो. म्हणजे एका वेलंटीला किती महत्व आहे. या हम्म. गच्छन्तीचा अर्थ हो. काय होईल? जाणारी. गच्छन्ती बालिका, जाणारी मुलगी. जसं गच्छन बालक जाणारा मुलगा, तसं त्याला जर स्त्रीलिंगात करायचं असेल, गच्छन्ती बालिका. बर. गच्छन्ती, लिखन्ती, पठन्ती, हसन्ती, हे सगळे काय आहेत? शत्रू प्रत्यय आहेत. तवतू प्रत्यय, जसं गतवान, गतवत, गतवान गेला. तवतू प्रत्यय भूतकाळाचं सांगण्यासाठी. मग त्याला सुद्धा स्त्री मध्ये रूपांतर करायचं असेल तर काय होणार? आपण गतवती. गतवती. आता रामः गतवान, सीता सीता गतवती, गतवती. हे सगळं आपण पाहिलेलं आहे बरं का. श्रेयस, हो. हे रिसेंटली पाहिलंय आपण. श्रेयस श्रेयसी. म्हणजे श्रेष्ठ. श्रेयस, श्रेयांस. श्रेयसी म्हणजे श्रेयस. श्रेष्ठ. मग तो चालणार कसा? काय? नदीसारखा. श्रेयसी. अशा प्रकारे हे जे काही शब्द आहेत त्यांच्यामध्ये काय होतं? स्त्री प्रत्ययाचा गीप लागतो. पुढे सांगतात त्याच्यामध्येच अजून एक पोट नियम असा आहे. शब्दाच्या शेवटी, शब्दाच्या शेवटी जर रू किंवा न असेल नसेल. तर गीप प्रत्यय, गीप प्रत्यय, गीप नावाचा स्त्री प्रत्यय होईल. गीप. उदाहरणार्थ कर्तृ शब्द आहे. कर्तृ. कर्तृ. मग आता शेवटी काय आहे? रू आहे. हो. बरोबर. रू असेल हो. तर काय होणार? गीप प्रत्यय होईल. आणि कर. आता मला संधी सांगत बसत नाही. रूचा होतो र. ऐका, तरी पण ऐका. चला, रूचा होतो इथपर्यंत ठीक आहे. याच्या पुढे आपण हो. काय लावला? ई. ई लावला. गी ई प्रत्ययाचा. लावला. हा. मग त्या ई. रूचा काय झाला? ई. र झाला. हो. ई, ई. उ, रू, रू यांच्या पुढे कोणताही भिन्न स्वर आल्यानंतर ईच्या जागी य, ऊच्या जागी व, रूच्या जागी र. मग आता रूच्या जागी ई. झाला र, आणि पुढचा र. ई. री. कत्तर. त हो. आणि र एकत्र आल्यानंतर शब्द बनतो त्र, कर्तरी. आणि शब्द झाला कर्तरी. कर्त्री. मग आता कर्तरी. कर्ता कर्तरी. म्हणजे काय? करणारा. करणार. गत्ता जाणारा. भोगता भोग घेणारा. हो. पण तोच जर एखादा तीच जर एखादी स्त्री असेल तर मी काय करणार? कर्त्री, धर्त्री, कर्त्री. भोक्त्री, हे सगळं लावणार. म्हणजे ओके. पुल्लिंगाला स्त्रीलिंग करण्यासाठी कर्त्री लावतो. मग चालणार कसं काय? नदी. दीर्घ ई, नदी. 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 ह्रस्व ई, मती. आणि नपुंसकलिंग ई, वारी. पुन्हा बोलतो. दीर्घ ई, नदी. नदी, नदी. नद्यौ, नद्य. ह्रस्व ई, मती. मतिः, मती, मतयः. नपुंसकलिंग ई, वारी, वारिणी, वारीणी. है ना. आपल्याकडे प्रत्येकाचे चालवण्यासाठी काय ठरलेले शब्द आहेत. शेवटी न असणारे उदाहरण आहे दंडीन. बरेच उदाहरण आहेत. त्यातला एक दंडीन हा आपण प्रत्यय बघितलेला आहे. इन्नंत एक प्रत्यय आहे बघा, आपण बघितलेला होता. मतू याच सिरीज मध्ये, याच शृंखलेमध्ये आपण एक प्रत्यय बघितला, दंडीन. मग आता ह्याला जर स्त्रीलिंग का? दंडीन म्हणजे ज्याच्याकडे दंड आहे तो. अच्छा. दंडीन म्हणजे ज्याच्याकडे. आणि जर याला स्त्री प्रत्यय म्हणजे एखादी स्त्री जिच्याकडे दंड आहे, तिला जर आपल्याला सांगायचं असेल तर दंडिनी. येस सर नो. हो. हा, दंडिनी. रथिनी. रथिनी म्हणजे जिच्याकडे रथ आहे अशी ती. दंडिनी. बर. तसंच इतर पण शब्द, जसं तपस्विनी. तपस्विन शब्द. तपस्विनी. तपस्विन सुद्धा काय नकारांत शब्द आहे. तपस्विन.
तपस्विनी, कामिन, बरेच शब्द आहे. मनोहरी, मनोहारिणी, मानिनी, त्यांनी दिलेले शब्द करीन वेगळे शब्द बनवून. पडणार सर. करीन करीन. शब्द, करिणी म्हणजे शी एलिफंट हत- म्हणजे हत्तीनी. हत्तीने. हम्म. पुढे सांगतात ते गौर आदी शब्दों के अंत में लगता है. आता एक सूत्र आहे, त्याच्यानुसार जे काही शब्द असतील आता आपण डायरेक्ट ते लिहायला सुरुवात करू. गौर म्हणजे गोरी. गोरी. भगवान शंकराचा रंग कसा आहे? हा, हम्म. कसा आहे बरं? सावळा आहे ना. हे येत ना. नीलकंठ आहे ना. कंठाचा रंग नीलकंठ निळा आहे. आहे. त्यांचा रंग हं? कसा आहे? कर्पूर गौरम. कर्पुरासारखे हम्म. सफेद आहेत. गौर अच्छा. म्हणजे गोरा आणि गौरी. हम्म. ठीक आहे. नर्तक म्हणजे नाचणारा. नाच नाही म्हणू शकत हा. नाचणारा. नृत्य नर्तकी, करा. नाचणारा, नाचणारी. तसं सांगतात ते मातामह, आजोबा. मातामही, पितामह, सॉरी, मातामही आजी, आईची आई. अरे. पितामह, पितामह वडिलांचे वडील. आणि हम्म. पितामही वडिलांची आई. वडिलांची आई नाही, वडिलांची हं? पत वडिलांची पत ती वडील. माझ्या हा. मुलाची आजी. हं. किंवा वडिलांची आई नाही. पिता वडिलांच्या म्हणजे आईला आजी. आजी आजी. आजी. हं. पिता, पितामही माझ्या मुलासाठी आजी. काय कन्फ्युजन? ते बरोबर आहे ना. हा, आईची आई हम्म. आणि त्यांचे वडिलांची वडील. नातवासाठी. आई. आईच्या आईची आई आईला मातामही. मातामही, वडिलांच्या हा. आईला पितामही. पितामही, वडिलांच्या वडिलांना हम्म. हम्म. पितामह, पितामह. वडिलांच्या आईच्या वडिलांना मातामह. मातामह. मी सकाळी तोच विचार करत होतो, काय माहित कसं काय माझ्या डोक्यात विचार आला, की हे जे इंग्लिश मध्ये नाते आहेत ना, नातेच नाहीयेत. हं. सगळ्यांना अंकल आंटी. हम्म. आपलं तसं नाहीये. हम्म. प्रत्येक नात्याला हम्म. नाव आहे, प्रत्येक नात्याला वेगळी एक किंमत आहे. प्रत्येक हम्म. नात्याला बघण्याचा एक दृष्टिकोन आहे. हा, आपल्याकडे फार तेवढं स्ट्रिक्ट आहे, अजून तरी स्ट्रिक्ट आहे. नाते म्हणजे नाते, ते त्या त्या ते टायटल, ते नाव, ते लिमिटेशन हम्म. आपोआप आणतं. आई, बरोबर. मोठी आई, मोठे बाबा, प्रत्येक हम्म. गोष्टीत नाही लपलेलं आहे. नाहीतर ब्रिटिशांचं काय, सगळे मामा आंटी अंकल, सगळे अंकल आंटीच. रस्त्याने चालणार हम्म. ते अनोळखी, ते पण अंकल आंटीच. असं आपलं नाहीये. पितामही. तसंच कुमार, कुमारी. किशोर, किशोर म्हणजे किशोर. तरुण. किशोरी. तरुण, तरुण. तरुणी. सुंदर, सुंदरी. सुंदरी. अशा प्रकारचं. पुढे ते सांगतात काही जे जातीवाचक शब्द असतील. जातीवाचक शब्द, जातीवाचक शब्दांमध्ये सुद्धा काय होतं, स्त्री प्रत्यय होतात. हम्म. जातीवाचक शब्द में तथा पत्नी अर्थ कहने में. बघा, जातीवाचक शब्दांमध्ये मध्ये किंवा पत्नी या अर्थामध्ये. मास्तर, मास्तरची पत्नी, भले तिला काहीच येत मास्तरीण. नसतं, मास्तरीन बाई. मास्तरीण. हा, जसं ब्राह्मण, ब्राह्मणी. ब्राह्मणी. वैश्य, वैशी. शूद्र, शूद्री. शूद्री. आता हे काय जातीवाचक शब्द आहेत. गोप, गोपी. तर जाती म्हणजे आपल्या डोक्यात ती जात नाही बर का. जात म्हणजे जी अनेकांमध्ये राहिलेली असते तिला जात नाही. जसं झाड, झाड काय जातीवाचक शब्द आहे, म्हणजे अनेक प्रकारचे झाड आहेत. फूल, अनेक प्रकारचे फुल आहेत, है ना. जात त्याचा
पॉप्युलर रूढ अर्थ वेगळा आहे, पण व्याकरण अर्थ वेगळा आहे. जात म्हणजे जी एकच एकच साम्य अनेक अनेक वस्तूंमध्ये असतं. मोबाईल ही काय एक जात आहे, म्हणजे त्याच्यामध्ये वेगवेगळे ग्रुप. तसं गोप, गोप गोपी. काय? गोपी. गोपाल. गोपी स्त्रीलिंग शब्द. मृग, हरिणी. ओके. सिंह, सिंह. सिंहीण. व्याघ्र, व्याघ्री. व्याघ्र. व्याघ्री. हंस, हंसी. हंसी. मार्जार, मार्जारी. मार्जार. मार्जारी. मग आता काही असे बरं. हा, मार्जर म्हणजे मांजर. मार्जारह म्हणजे बोकड. मार्जारी म्हणजे मांजर. आता काही असे शब्द आहेत, ते आपल्याला लक्षातच ठेवावे लागणार आहेत. प्रत्येकाचे नियम सांगत बसलं तर नियमांनी पुस्तक भरून जाईल. इंद्र, मग इंद्री नाही होत हा. इंद्राणी. राणी. भव, भवानी. भवानी. रुद्र, रुद्रा. रुद्राणी. मातुल, मामा. मातुल. मोतुला. मातुलानी. मी पण चूक केली मातुलानी. होती, मातुली. मामी. उपाध्याय, उपाध्यायानी. उपाध्यायानी. ध्यायानी. आचार्य, आचार्यानी. आचार्या. आचार्याणी म्हणजे प्रिन्सिपल किंवा आचार्य असं पण होतं. रूप, दोन रूप होतात त्याची. आचार्य किंवा प्राचार्य असं पण होतं. पत्ती, पत्नी. युवन, युवती. ती. युवती ही म्हणजे तरुण मुलगी. श्वशुरः, सासरा. स्त्रीलिंग श्वश्रुः. हे शब्द आपण श्वश. बघितले. राजन, बघितले. राज्ञी, राणी. राणी. विद्वस, विदुषी. ठीक आहे. वरती याचे सगळे, आपण जेवढे शब्द बघितले तेवढे सगळे वरती येऊन गेलेले आहेत. भवानी, दुर्गा मराठ्यांची देवता. चला वळूया शब्दांकडे पटापट. हो. शब्द नाही, वाक्य. शब्द तर हेच आहेत वरती सुद्धा. हम्म. ठीक आहे. मृगी, चला जसं येईल तसं. सर्प, सर्पिणी. सर्पिणी. हा, चला बघूया. महात्मा, काय पहिलंच वाक्य आहे. महात्मा गांधींवरती खूप मोठा जोक झालेला आहे हा. महात्मा गांधींनी बकरीचं दूध पिलं सिम्प्लिसिटी दाखवण्यासाठी, पण त्या बकरीला ते खायलाच काहीतरी भरपूर खर्च यायचा. काजू बदाम तिला खायला घालायचे असं मी ऐकलंय, मला नाही माहिती. हे पण ऐकलं सर. जाऊ द्या. महात्मा गांधी महाभागः, आठवतं का तुम्हाला? हे बघितलंय आपण. महोदय महात्मा गांधी महाभागः अजायाः बकरीच सप्तमी षष्ठी दुग्धम अपिबत. पिबत. एवढं अपिबत. स्ट्रिक्टली आपण बघत नाही पीत होते वगैरे, म्हणजे चालू भूतकाळ नाही, पिलं. सरोजिनी नायडू भारत की कोकिला थी. हा, हे बऱ्याच जणांना माहित नाही बरं का. भारताची कोकिळा कोण होती? सरोजिनी तेव्हा देवी. हा, सरोजिनी नायडू महाभागा भारताची, चाचीचे रामस्य भारतस्य कोकिला आसीन. आणि त्यांनी खूप चांगलं कार्य केलं, चांगले पण केले, दोन्ही पण केलेत, पण चांगलं पण कार्य केलेलं आहे.
भरपूर गाणे गायलेले आहेत त्यांनी, भरपूर राजनीतिक पदं भूषवलेली आहेत. इवन भारताचा जो फाळणीच म्हणते, स्वातंत्र्य झालं होतं त्याच्यामध्ये त्यांचा भाग होता. बरेच कामं केलेले स्त्री असताना त्यावेळी. बिल्ली चूहों और चूहिया को खाती है. वाह. मारजारी, बेकार खाते ना ती, म्हणजे असे हाल करून खाते. असं नाही हम्म. पकडला खाल्ला, असं आपटणार, पंजा मारणार, मजा घेऊन खाणार. हम्म. हम्म. आमचे गुरुजी सांगायचे की संसार हो. माणसाला असं एकदमच त्रास देत नाही. आपण कसं ते असं मच्छर पकडल्याने त्याला मारलं, विषय संपला, असा संसार करत नाही आपला. ते मच्छर घ्यायचं, त्याला असं 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 करायचं. त्या मच्छराला कसा त्रास होतो तसा आपल्याला संसार त्रास देतो, एकदम मारून टाकत नाही. मग त्याचे दोन्ही पंख बांधायचे, त्याचे जे ते असतं रक्त, त्याला मग ते कापून टाकायचं. असं आपल्याला हळूहळू संसार त्रास देतो, एकदमच नाही मारत. नीट आहे ना रजत? मुशी, हा, नीट आहे ना? आहे मूषकान आणि मूषिकान. मूषिका हा स्त्रीलिंग वेगळा चालणार ना. खादती. हम्म. सीता सीते सीता हा सीताम सीते सीता. रामः रामान. 4. एक विसरलो का. कोयल मधुर सुंदर स्वर से गाती है. मधुर सुंदर स्वर, वा वा वा. कोयल. मग आता पुल्लिंग स्त्रीलिंग, स्त्रीलिंगच, कारण की प्रकरण चाललंय स्त्रीलिंग. स्त्रीलिंगाचं. हम्म. कोकिला. मधुर स्वरेन किंवा मधुरेण स्वरेन किंवा मधुर स्वरेण गायती. स्वराने गाते, साधने गाण्याचं ते, म्हणून तृतीय विभक्त. स्वर हे काय आहेत? साधन आहेत गाण्याचं. 5. करणे तृतीया. इस कक्षा में प्रभा सर्वप्रथम है, विभा द्वितीय है, सुनीता तृतीय. काय आता यांना झालंय? अस्याम कक्षायाम किंवा नॉर्मल पण चालेल. अस्याम कक्षायाम प्रभा, नाही, हा, प्रभा प्रथमा, विभा द्वितीया, सुनीता तृतीया च संति. है ना. प्रभा प्रथमा, विभा द्वितीया, सुनीता तृतीया. हे सगळे काय आहेत? संख्येय. संख्या, संख्येय, नंबर आणि क्रम. है ना. क्रम, पहिला, दुसरा, तिसरा, हे सगळं रिव्हिजन मध्ये येणार आहे. ब्राह्मण से ब्राह्मणी, क्षत्रिय से स्त्री विवाह करते. बापरे, आता हे जुन्या काळातल्या गोष्टी आहेत. ब्राह्मण ब्राह्मण ब्राह्मण्या सह, क्षत्रिय क्षत्रिया. क्षत्रियया. क्षत्रिय. क्षत्रिया झालं स्त्रीलिंग, आणि तिच्या सोबत सीता सीतया सह. शूद्र वैश्य वैश्यया सह. हो हो आणि समजतंय ना. शूद्र हो हो हो. शूद्र शूद्रया सह सह. परिणयंती. परिणय विवाह, म्हणून बुद्धांमध्ये लग्न वगैरे नाही, परिणय म्हणतात, परिणयन, परिणयंती. हा. बुद्ध हो हे हो आपल्यापेक्षा वेगळे नाहीये, ते काय वेगळे समजतात आणि काय कुठं चाललेत काय माहित बिचारे. चला असो. शूद्रयासह परिणयंती.
बौद्ध हा काही वेगळा धर्म नाही, आपल्यातला तो 10 अवतारांपैकी एक अवतार आहे. त्यांची फिलॉसॉफी आणि आपली जवळपास एक आहे. काय झालं त्यांना? बालिका हसती है, गायिका गाती है, अध्यापिका पढ़ाती है. आपापली कामं सगळे करतायत. बालिका हसती, सती गायिका गायती गायत्री. काय गायती, अध्यापिका पाठयती अध्याय ह्याला म्हणतात निजंत पाठयती प्रत्यय. हे सगळं रिव्हिजन मध्ये आहे. निजंत प्रत्यय म्हणजे स्वतः न करता, म्हणजे स्वतःसाठी दुसऱ्याकडून करून घे. करून घेणं. पाठयती. पठती म्हणजे अभ्यास करणे. हो. पाठयती शिकवणे. शिकवते. वे बालिकाएं पढ़ रही, हंस रही और लिख रही है. ताहा बालिका बालिका पढ़ रही है. आता आपण करूया चतुर्प्रत्यय. नदी नद्यौ नद्य पठन्ति पठन्त्यः. ताः बालिकाः पठन्त्यः. समजते का? हसन्त्यः असंत्य लिखन्त्यः च. संत नाही आलं तरी चालेल. ताः बालिकाः पठन्त्यः हसन्त्यः लिखन्त्यः. काय झालं हे? लिखन्त्यः. बालिका हा बहुवचन आहे म्हणून नदी नद्यौ नद्यः. मग पुल्लिंग हम्म. शत्रुप्रत्ययाचं स्त्रीलिंग करताना ई लावतो, पठन्ती. आणि चालणार नदी नद्यौ नद्यः, पठन्त्यः लिखन्त्यः गच्छन्त्यः जाणारी. छोटी बहन प्रेयसी स्त्री श्रेयसी सिद्धि और गुरुतर प्रिया सुखद है. छोटी बहन, छोटी बहन अग्रजा. अग्र प्रेयसी अग्रज. अग्रजा कन- मोठी ना सर? कनिष्ठ ना सर? अनुज छोटी हा ना, कनिष्ठ आहे ना. अनुजा. अनुज निष्ठा वगैरे नको. अनुजा हा, दादांचं बरोबर आहे. कारण कनिष्ठा शब्द गेलाय त्याच्या कनिष्ठ, आपल्या हा. कनिष्ठिकी बरोबर ना? कनिष्ठ. हम्म. कारण कनिष्ठिकी ईएस लहान प्रत्ययाला काय लागतं? ईएस प्रत्ययाला काय लागतं? काय लागतं? कशाला सर? ई लागतो ना. या पाठामध्ये नियम काय या. गेलाय? ईएस प्रत्ययाला हम्म. काय लागतो? ई लागतो. हम्म. हम्म. ओके. कनिष्ठ ऍक्च्युली, थांबा, ठीक. कनिष्ठा येणार ना हो. कनिष्ठिकी कसं काय? तेच विसरलो मी, कनिष्ठा बोललो सर. हा, पण माझ्या डोक्यात होतं ईएस प्रत्यय असल्यानंतर ई लागतो, ते लावून बघावं म्हणून ते कनिष्ठिकी आलं बरं का. कनिष्ठा हं, एपडी छोटी बहीण. कनिष्ठा भगिनी. भगिनी. नाही भगिनी हा. हा बरोबर. बहन ना. हा, प्रेयसी बरोबर. स्त्री. प्रेयसी स्त्री. प्रेयस प्रेयसी स्त्री. प्रेयसी स्त्री प्रिया. प्रिया लिहिलं तरी चालेल बरं का. प्रिया म्हणजे काय? प्रेयसी स्त्री ओनली. प्रिय स्त्री हम्म. प्रिया. श्रेयसी सिद्धी. गुरुतर क्रिया. क्रिया च सुखदाहा संती. सुखकारक आहेत, सुख देणारे आहेत. बरोबर. हो हो. हम्म. हा, बर 10. माधुरी पढ़ चुकी है. माधुरी पढ़ चुकी है, लिख चुकी है, खाना खा चुकी है. हा, काय हे मधीच? पढ़ माधुरी पढ़ित्वा पढ़ चुकी है. पठितवती हा, वा. हाँ, पढ़ पठितवती
पठित होते याच्यामध्ये. खादितवती काय आणखीन काय होतं? लिखितवती पुस्तक कधी का तुम्हीच काढताय आता पुस्तक डायरेक्ट? तुम्ही मला पुस्तक पाठवणार आहे. आम्ही तुम्हाला घेऊन देणार आहे. खादितवती खादितवती. हम्म. श. इथं पण कुठला प्रत्यय झालाय? हम्म. ई राहतो ना ई आहे. हा झालाय प्रत्यय. तवतू प्रत्ययाला गीप बरोबर. लागलेला आहे. जे आपण यह मानिनी मोहिनी कामिनी अब दंडिनी तपस्विनी. अरे बापरे. यह एषा मानिनी म्हणजे जी खूप मानी होती, मानवाली होती. मनोहारिणी सगळ्यांचं लक्ष केंद्रित करून घेणारी होती. कामिनी मनोहारी. होती, सुंदर होती. कामिनी सुंदर, जिला पाहिल्यानंतर मनात काम इच्छा होईल, निर्माण होईल, अशी कामिनी होती. ती आता अब एषा कामिनी मोहिनी मानिनी सा, ती काय झाली आता? संन्यास घेतला तिने. बापरे. दंडिनी आणि तपस्विनी अभवत. हो गए. एषा मानिनी मनोहरिणी कामिनी सा दंडिनी तपस्विनी अभवत. ती काय झाली आता? संन्यासी झाली ती.